घड्याळात वाजले 3:23. फक्त पडला असता मागचा. राईटला जाऊन पुढून लेफ्ट घेतला की मुंबई गोवा कोकणात जायला. खूप स्पीड ब्रेकर आहेत ह्या रोडला, म्हणून मला रात्रीचा प्रवास खूप आवडतो. मी गाडीने पण गावी जाताना कायम रात्रीचाच प्रवास करतो. चायचं चेअर्स कर. चेअर्स. आणि आता गुगल मॅपप्रमाणे आम्ही 1 मिनिटात पोचतोय, म्हणजे हेच असावं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. घड्याळात वाजले 3:23 आणि मी निघतो एका राईडला, मी आणि राल्फ. चला, बाकीच्या गोष्टी आपण प्रवासात करू. लाईट बंद करूया. ट्रिप 1 आहे, ट्रिप 2 करूया 0. ट्रिप 1 कडे लक्ष देऊया आता. निघालो. झोप. आणि मी आणि राल्फ आम्ही दोघं राईड करतोय. चला, गणपती बाप्पा मोरया. आणि अशा प्रकारे आमच्या राईडची सुरुवात होते. गणपती बाप्पा. तर ही राईड मी करतोय. राल्फ सोबत आम्ही चाललो आहे आळंदीला. आळंदी तुम्हाला माहिती असेल पुण्याच्या जवळच. माझ्या घरापासून 145 किलोमीटर दाखवत होतं मॅपमध्ये आळंदी. ही राईड मी नाही प्लॅन केली आहे, हा राल्फचा प्लॅन आहे. त्यामुळे आम्ही कुठे एक्झॅक्ट चाललो आहे ते नाही माहीत. मला तेवढंच माहिती आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आळंदीला. तर आम्ही त्या समाधीचं दर्शन घेऊ आणि तिकडे काहीतरी लोकल फिरण्यासारखं पण आहे, तुम्हाला सांगत होता. तर तिकडे गेल्यावरच कळेल. तर तिकडे पोचण्याआधी तुम्ही आपला घाटकोपर ते आळंदीचा प्रवास एन्जॉय करा. आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर हा आला आहे छेड्यानगरचा जंक्शन. आणि किती लोक दिसत आहेत रोडवर ह्या वेळेत पण. आमच्या आतल्या रस्त्याला पण किती लोक दिसत होते जे घरी चाललेले ह्या टायमिंगला. आणि आम्ही घरातून निघालो आहे कुठेतरी जायला. हा फरक आहे. रूट आपला तोच असणार आहे. इथून पनवेलवरून मुंबई पुणा हायवे घ्यायचा आपल्याला. आणि मग पुढे जाऊन मला वाटतं जो देहू फाटा येतो तिथून लेफ्टला जायचं आय थिंक सो. मी दुपारी मॅप बघितलेला, त्या हिशोबाने मला एक अंदाज आहे. मला पेट्रोल पण भरायचं आहे. वा वा वा, फुल. फक्त पडला असता मागचा. ट्रिप 1 0 आणि ट्रिप 2 2.8. म्हणजे माझ्या घरापासून हे पेट्रोल पंप 2.8 किलोमीटर आहे. ओके चलो. हॉल्ट कुठे घ्यायचं आहे? लोणावळा जाऊ ना. चल. डिसेंबर महिना आहे, थंडीचा महिना. पण मुंबईत तेवढी थंडी नाही जाणवत. आता पण मी रेग्युलरच म्हणजे कायम जे घालतो तेच घातलं आहे. ग्लोव्ज पण तेच आहेत. मी आतमध्ये विंटर लायनर असं काहीच नाही घातलं. म्हणजे मुंबईचं क्लायमेट तेवढंसं थंड नसतं सांगायचं झालं तर. पण आता आम्ही जिथे जातो आहे तिथे क्लायमेट थंड असण्याचे चान्सेस खूप आहेत. पुणे येते आणि आम्ही लोणावळ्याला वर चढणार. मला वाटतं तिथूनच थंडी सुरू होईल. तरी मी एक सेफर साईड म्हणून विंटर लायनर घेतलं आहे बरोबर. जर जास्तच थंडी वाजली तर विंटर लायनर घालीन ह्याच्या आतमध्ये जॅकेटच्या. आणि मी माझे जे रायडाचे ग्लव्ज आहेत वॉटरप्रूफवाले ते मी आता स्पीती राईडला गेलेलो तेव्हा पण घातलेले थंडीमध्ये. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थंडी
नाहीच लागत असं नाही आहे, लागते पण बऱ्या प्रमाणात कमी थंडी लागते. तुरुभे आलं, तुरुभ्याचं ब्रिज. किती दिवसांनी इथे आल्यासारखं वाटतं. हल्ली माझं ह्या बाजूला येणं नाहीच होतं. मी पाम बीचनेच जातो. इंडियन एरोस्पेस. कळंबोली मॅकडॉनल्ड्स. बघता बघता आलो आम्ही कळंबोलीच्या सर्कलला. 28 किलोमीटर आलो आम्ही घरापासून आणि घड्याळात वाजले 4. ठरल्याप्रमाणे थांबायचं तर काही प्लॅन नाही आहे. लोणावळ्याला जाऊनच थांबू. लोणावळ्याला जाऊन पण जर वाटलं नाही थांबावंसं तर पुढे जाऊ. चल चल. राल पुढे आला आणि थांबला परत. तो रस्ता जातो JNPT वाला आणि हा रस्ता जातो पनवेलमधून. ठीक आहे, रात्रीचा काय एवढा प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिक नसणार. तर आम्ही रात्रीचं राईड करायचं ठरवलं कारण आमच्यामध्ये मस्ती, बाकी काय नाही. आम्हाला नाईट राईड करायची होती आणि असं माझं प्लॅनिंग झालं की म्हणजे आम्ही वन साईड ॲटलिस्ट रात्रीचं पोचू, म्हणजे काळोख असताना पोचू. तसं आम्हाला पोचेपर्यंत उजेड होईल, 6 वगैरे होतील, तोपर्यंत उजेड येणार. बघूया. आणि आता खऱ्या अर्थाने सिटीच्या बाहेर पडलो आहे. म्हणजे पनवेल पण आता पास झाला आहे आणि पळसपे फाटा आला आहे. आणि हा सरळ रस्ता जाणार आपल्याला पुण्याकडे घेऊन. राईटला जाऊन पुढून लेफ्ट घेतला की मुंबई गोवा कोकणात जायला माझ्या गावी. आणि हा सरळ रस्ता पुण्याकडे. मला नवीन पिनलॉक घ्यायची गरज आहे कारण पिनलॉकमुळे लाईट स्प्रेड होते अशी. आणि मी पिनलॉक काढून ठेवलेलं ॲक्च्युली इतके दिवस आणि आता लावलं कारण बाबा आपण एक खड्डा. पिनलॉकचं काम काय असतं जर कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. पिनलॉकचा जो एरिया आहे, हे माझ्या हेल्मेटचं पिनलॉक 30 आहे. ह्याच्यापेक्षा मोठं येतं पिनलॉक 70 पण येतं. त्याच्यापेक्षा अजून मोठं येतं का माहीत नाही मला. पण हा जो पिनलॉकचा एरिया असतो त्या एरियामध्ये फॉग नाही जमत, ही त्याची खासियत असते. आणि मला माहिती आहे लोणावळा चढायला लागल्यावर थंडी वाढणार आणि फॉग जमा व्हायला सुरुवात होणार काचेवर. म्हणून मी पिनलॉक लावलं आहे आणि हा केला सगळ्या लाईट चालू. स्पीड ब्रेकर दिसलाच नाही. मी पण उडालो, राल्फ पण. मजा येते. मी लास्ट नाईट राईड कधी केलेली, लडाखच्या आधी जेव्हा मी गोव्याला गेलेलो तेव्हा. त्यानंतर नाईट राईड केलीच नाही, कुठेच नाही गेलो. मला खूप इच्छा आहे गावी जायची पण तशा गोष्टी होतच नाही आहेत मॅच. खूप स्पीड ब्रेकर आहेत ह्या रोडला. खूप दिवसांनी राईड पण करतो ह्या रोडवर. म्हणजे मला आठवतच नाही मी लास्ट कधी आलेलो ह्या बाजूला. ह्या वर्षात राईड पण कमी झाल्या आहेत. पण एक लाँग राईड झाली स्पिती व्हॅलीची. मित्रांनो, जर तुम्ही ती राईड बघितली नसेल स्पिती व्हॅलीची तर जाऊन नक्की बघा. मी पूर्ण प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे. तुम्हाला फक्त ती प्लेलिस्ट ओपन करायची आहे, एकामागे एक व्हिडिओ लागत राहणार लाईनीत. ही बघा नॉर्मल. आता लाईट ऑन केली ना ऑक्सिलरी तर केवढा उजेड होतो बघा. अरे हे बघा. परत एक स्पीड ब्रेकर. कर्जत 19 किलोमीटर. आज मी एकटा राईड करतो. निकिता नाही आहे माझ्यासोबत कारण निकिता गेली आहे पिकनिकला तिच्या ऑफिस कलिग्स बरोबर आणि ती इथे कर्जतलाच आहे. आणि मी कर्जत पास करणार आहे. आणि आतमध्ये नाही जाणार, ह्याच रस्त्यावरून आतमध्ये फाटा जातो कर्जतसाठी. काय भारी वाटते, कोणच नाही आहे रोडवर. म्हणून मला रात्रीचा प्रवास खूप आवडतो. मी गाडीने पण
गावी जाताना कायम रात्रीचाच प्रवास करतो. रात्रीचा प्रवास खूप सेफ पण असतो, म्हणजे प्रवासाच्या दृष्टीने, कारण लाईटवर बऱ्याचशा गोष्टी कळतात. आणि मेन गोष्ट म्हणजे ज्या छोट्या छोट्या गाड्या आहेत, टू व्हीलरवाले नसतात मोस्टली रोडवर, असे रिक्षा आणि छोट्या छोट्या गाड्या नसतात. काही ट्रक वगैरे, बसेस, लक्झरीवाले ते लोकच असतात. कमी ट्रॅफिक असतं रोडला. भेंडी असं टर्निंगला कोण स्पीड ब्रेकर ठेवतं यार. मस्त मौसममध्ये येत होतो आणि हा आला कर्जत फाटा. इथून थोडंसंच पुढे गेल्यावर त्यांनी तो एक रिसॉर्ट बुक केलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे आता खोपोली आलंय. किती वाजले? 4:37. म्हणजे 37 मिनिट्समध्ये आम्ही कळंबोलीतून खोपोलीमध्ये आलो आहे. आता अजून वरती मला वाटतं 15-20 मिनटं लागतील लोणावळापर्यंत पोचायला. आणि आता लोणावळ्याचा घाट सुरू झाला आहे. किती वर्षानंतर मी ह्या टायमिंगमध्ये, म्हणजे असं रात्रीच्या वेळी काळोख असताना लोणावळ्याच्या घाटात येतो आहे. खूप टाईम झाला त्या गोष्टीला. 2022 फेब्रुवारी आठवतं आहे मला. बापरे, केवढी क्रॉस विंड आली, पुन्हा गाडी हल्ली माझी. आणि हा तोच विकेंड आहे, वरती व्हॅली रन चालू आहे. उद्या शेवटचा दिवस असणार. थांबलो मी हे दाखवायला तुम्हाला. का मस्त वाटतं एक्सप्रेस हायवे. आणि हे खाली पूर्ण कर्जत आहे. किती टाइम झाला, मी एक्सप्रेस हायवेला पण नाही गेलो. निघालो इथून. खूप हवा आहे इथे, गाडी हलते पूर्ण, एवढी क्रॉस विंड आहे. आणि माझं पिनलॉक खराब झालं आहे, त्यामुळे मला लाईट पण स्प्रेड होते, तो पण एक त्रास होतो आहे. काच उघडी ठेवली तर थंडी वाजते. करू तो क्या करू. जेवढा मी विचार केला तेवढी थंडी नाही आहे. आणि हे आलं लोणावळ्याचं मेन जंक्शन, कुमार रिसॉर्टवालं. आता असं बघून घ्या, येताना जेवढं ट्रॅफिक मिळणार आहे ना, खतरनाक. आणि आता थंडी वाढली, थंडी जाणवते आता. जसा सूर्य बाहेर येईल तशी थंडी कमी होईल. अजून एक तासभर थंडी झेलायची आहे. ऐक, लोणावळ्याचा जस्ट टोल क्रॉस केला आहे, लोणावळ्याच्या पुढे जो येतो तो. आणि इथे एक हॉल्ट घेतला आहे आम्ही. आता चहा पियायचा मूड आहे, चहा पिऊ, 5-10 मिनटं बसू आणि निघू. इथे गाणी लावली आहेत त्या रिक्षामध्ये, उगाच मला त्याचं कॉपीराईट्स आहे. बघा आमच्या बाईक कशा उभ्या आहेत, टाकाटाक. काय पिणार आहे तू? चहा. चहा पिऊया आणि निघूया. चायचं चेअर्स कर. चेअर्स. गोड आहे ना. चला निघतो इथून. घड्याळात वाजलेत 5:36. अर्धा तास गेला माझ्या, जवळजवळ अर्धा तास, 20 मिनटं गेली. आणि मी ग्लव्स पण चेंज केलेत.
गणपती बाप्पा मोरया. आता नेक्स्ट स्टॉप आपला डायरेक्ट आळंदीच असणार. मॅप पण लावलाय. आता हा जंक्शन आला, इथून घ्यायचा आहे आपल्याला लेफ्ट, कारण तो रस्ता जातो जिथे एक्सप्रेस हायवे संपतो ना त्या ठिकाणी जातो तो. कोथरूड, चांदणी चौक, इथून आपण पुढे कोल्हापूरला जातो तो त्या रस्त्याला गेला. आता आपण इथून घेतला लेफ्ट. इथून अजून अर्धा तास दाखवतोय. मोर 22 किलोमीटर्स टू गो. बोर्ड दिसला आळंदी लेफ्ट. आणि किती किलोमीटर राहिले आहेत? फक्त 10 किलोमीटर आणि 17 मिनटं दाखवतं. एकदम हलकासा उजेड व्हायला सुरुवात झाली आहे. जसं ठरवलेलं तसंच झालं. ते तसंच होतंय, तसंच होईल असं वाटतंय. काळोखाचेच पोचणार आम्ही तिथे. पूर्ण उजेड नाही होणार. आणि आता गुगल मॅपप्रमाणे आम्ही 1 मिनटात पोचतोय, म्हणजे हेच असावं. हेच असणार. हा. इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी. हेच आहे आमचं लोकेशन, आजचं डेस्टिनेशन. तर बघूया पार्किंग कुठे आहे आणि मग राळशी बोलूया कुठे जायचं आहे आपल्याला ते.